अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन हद्दीत अमरावती एलसीबी पथकाची 10 ठिकाणी अवैध धंद्यांवर कारवाई। वरली मटका जुगार दारू सुरू होती जोरात। अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन टाउनमध्ये व ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांचा ऊत आला होता। हे अवैध धंदे कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू होते, ही सर्व चर्चा गावभरात होती। परंतु आज एलसीबी अमरावती यांना गुप्त माहितीच्या आधारावर अवैध जुगार व दारू विक्रेत्यांवर स्थानिक गुन्हे शाखा अमरावती टीमने एकाच दिवशी रेड करून 10 अवैध व्यावसायिक करणाऱ्यांवर धाडी मारल्या। सर्वात मोठी कारवाई केली आहे। 10 जुगार अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आल्या। कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। अंजनगाव शहरात स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीला मिळालेल्या गुप्त माहितीवरून 5 अवैध दारू विक्री व्यवसायावर तर 5 ठिकाणी अवैध जुगार वरली मटक्याच्या ठिकाणावर धडक कारवाई करण्यात आली। पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65 अधिनियम 1949 अन्वय तर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 12 अंतर्गत विहित आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे। अंजनगाव सुरजी पोलीस अधिकाऱ्यांवर या कारवाईने मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। पोलीस स्टेशन हद्दीत अनेक ठिकाणी चोरट्या मार्गाने अवैध धंदे चालू होते। अंजनगाव पोलिसांचे खुलेआम अवैध दारू विक्री, वरली मटका, गुटखा, रेती तस्करी, जुगार अवैध धंदे मोठ्या प्रमाणात चालू होते, याची कल्पना नव्हती काय, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे। उशिरा का होईना शेवटी गुन्हे शाखा अमरावतीला मिळाली व त्यांनी कारवाई केली। अवैध धंद्यांवर स्थानिक पोलिसांनी आतापर्यंत कारवाई का केली नाही? खुलेआम अवैध धंदे चालू असताना सुद्धा पोलीस कारवाई करत नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या कारवाईने जनसामान्य लोकांमध्ये आनंद दिसून येतोय, तर ठाणेदार विरोधात उलटसुलट चर्चेला ऊत आल्याच्या चर्चा ऐकायला मिळाल्या। महाराष्ट्र स्टार न्यूज 1 चीफ ब्युरो प्रेमदास तायडे, अंजनगाव सुरजी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.